नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप वराडे स्वागत करतो तुमचं महासरल एज्युकेशन या आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, जसं की कमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की वनरक्षक आणि जे काही आपले दारूबंदी पोलीस आहे या दोघांमध्ये नेमका फरक काय बनतो आणि नेमकं इलिजिबिलिटी काय असते, या सगळ्यांशी रिलेटेड एखादा व्हिडिओ बनवा आणि त्यानुसार हा व्हिडिओ मित्रांनो खास तुमच्यासाठी नेमकं काय काय आहे, दोघांमधले डिफरन्स नेमके काय आहेत, कशा पद्धतीने बदल दोघांमध्ये असतात हे सगळं नीट समजून घ्या. एकदम शांततेत सांगतो बघा. एक आहे वनरक्षक भरती, दुसरी आहे दारूबंदी पोलीस, मग ज्याला एक्साइज म्हणून ओळखलं जातं. अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय आहे, प्रशिक्षण कशा प्रकारचं असतं, कामाचं स्वरूप कसं असतं, असं पूर्ण डिटेलमध्ये आपण कंपॅरिझन जी आहे ती आज करणार आहोत. योग्य पदाची निवड कशी करायची आहे. मग तुम्हाला जर असं वाटतंय समजा की मी यापैकी कोणत्या पदाला अप्लाय केलं पाहिजे किंवा मी दोन्ही पदांसाठी तयारी करू शकतो का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला यातून भेटणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. आता साधारण जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा वरवर आपण जर बघितलं तर काय काय सेम गोष्टी दिसतात, काय काय सारखेपणा यांच्यामध्ये दिसतो. सगळ्यात पहिली गोष्ट, दोघांची सॅलरी सेम आहे. दोघांचीही सॅलरी जे काही आपण वेतन म्हणतो ते सेम आहे. S7 स्केलनुसार 21,000 ते 69,000 ह्या बेसवरती ती सॅलरी जाते. 8व्या वेतन आयोगानंतर 45,000 प्लस सॅलरी बनेल आणि दोन्ही पदांसाठी अप्रॉक्स सेम सॅलरी आहे. ठीक आहे. दुसरं, गुणांमध्ये विभागणी. जर मी म्हटलं समजा दोन्हीकडे आपण जर बघितलं तर एकूण 200 गुण, 120 गुण जे असतात ते लेखीला आणि 80 गुण जे ते मैदानी चाचणीला, अशा पद्धतीने साधारण जर मी म्हटलं समजा गुणांची विभागणी असते. जर समजा 45% मार्क म्हणजे 120 मार्कांपैकी लेखीमध्ये तुम्हाला 54 मार्क असतील, 54 प्लस मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही जे काही मैदानी चाचणी आहे जी 80 मार्काची असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र ठरता. ठीक आहे. आणि तिथून पुढे मग मैदानी चाचणी होणार 80 मार्कासाठी, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या लेव्हल आहेत. जर मी म्हटलं वनरक्षकसाठी जर मी बघितलं तर तिकडे एक थोडंसं एक इव्हेंटमध्येच होतं. जर मी म्हटलं दारूबंदी पोलीस तिकडे मात्र मैदानी चाचणीसाठी वेगवेगळे 4 इव्हेंट येतात. तर या पद्धतीने बऱ्यापैकी छोटा मोठा बदल याच्यामध्ये आहे. आता जो पुढे परीक्षा पद्धती, एक्झाम बॉडी सेम आहे. TCS च्या माध्यमातून ही परीक्षा होते. TCS IBPS पॅटर्न जे म्हणतो आपण त्यानुसार. आता दोघांमध्ये नेमकं काय काय आहे बघा. साधारण पात्रता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे दोघांसाठी पण. जर मी म्हटलं फॉरेस्ट गार्ड वनरक्षक जो असतो त्याच्यासाठी जर मी म्हटलं साधारण वनरक्षकसाठी आपल्याला जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे. या उलट दारूबंदीसाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. यानंतर विज्ञान शाखा, सायन्स असेल किंवा कला वाणिज्य असेल, कोणताही असेल त्यामध्ये कंपल्सरी आहे भूगोल, अर्थशास्त्र, गणित यापैकी कोणता तरी एक विषय असणं जे आहे ते आवश्यक आहे. यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी असला पाहिजे. जर मी म्हटलं इकडे तसं काही विशेष विषय कोणता असला पाहिजे याची काही अट नाहीये. इकडं वयोमर्यादा 18 वर्षापासून तर 27 वर्षांपर्यंत, आणि जर मी म्हटलं मागासवर्गीय असेल तर मग 32 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इकडं मात्र वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्यांसाठी एक चांगली संधी म्हणून आपण दारूबंदी पोलीस म्हणजे एक्साइज पोलीस जो आहे त्याच्याकडे बघू शकतो. दारूबंदी पोलीस हा जो आहे केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. वयाची पण सवलत आहे. पण काठिण्य पातळीमध्ये जर मी म्हटलं समजा तर यामध्ये डिफिकल्टी लेवल थोडीशी एक्झामची वाढते. ठीक आहे. नेमकं काय आहे अजून पुढे बघू. याच्यात इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पुढे आहे बघा, हाईट कंपल्सरी हाईट आहे. जर मी म्हटलं समजा साधारण जर मी म्हटलं वनरक्षकसाठी हाईट किती असते, पुरुषसाठी 163 सेंटीमीटर म्हणजे 163 सेंटीमीटर एवढी हाईट असणं आवश्यक आहे. महिलांसाठी 150 सेंटीमीटर एवढी हाईट असणं आवश्यक आहे. सवलत ST असेल किंवा खेळाडू असेल अशा बाकीच्या सगळ्यांसाठी साधारण 152.5 सेंटीमीटर एवढ्यापर्यंत जरी असेल हाईट तरी पण चालेल पुरुषांसाठी, आणि 10 सेंटीमीटरनी कमी ही महिलांसाठी साधारण आपण म्हणू शकतो. तर तेवढी सवलत त्यामध्ये भेटते. छाती जर म्हटलं तर साधारण छाती दोन्हीसाठी न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटरची वाढ आवश्यक असेल. तेच मी म्हटलं इकडे दोन्ही पदांसाठी जर मी म्हटलं समजा इकडे उंचीसाठी 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागते. ठीक आहे. यामध्ये कोणतीही सवलत नाही आहे. उंचीसाठी प्रत्येकाला कंपल्सरी आहे जेवढी सांगितलेली हाईट आहे तेवढी असलीच पाहिजे. उंची 165 सेंटीमीटरपेक्षा किंवा महिलांसाठी जर मी म्हटलं 160 नसेल तर तुमचा संपूर्ण वेळ फक्त वनरक्षक पदावरती केंद्रित करा.
म्हणजे जर आपली हाईटच नाही आहे, 165 हाईट नाही मेल लोकांची, त्यापेक्षा कमी आहे, मग अशा केसमध्ये इकडे जाण्यात काही मजा नाही आहे, तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. एकच अप्लाय करा, कोणतं, ते म्हणजे वनरक्षक भरती. दारूबंदीसाठी तुम्ही एलिजिबल नाही आहात. लेखी परीक्षेचे स्वरूप नेमके काय असतं, दोघांमध्ये काय डिफरन्स असतो बघा. इकडे जर मी म्हटलं तर सेफ जर म्हटलं तर वनरक्षक एकदम सेफ असतं. का बरं? कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. एकूण 120 गुण असतात, तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतात आणि वेळ 120 मिनिटाचा आहे, भरपूर वेळ मिळतो. ठीक आहे. यानंतर मी जर म्हटलं समजा इकडं दारूबंदी मात्र इकडे मात्र 120 प्रश्न असतात आणि याच्यासोबत वेळ जो असतो तो फक्त आणि फक्त 90 मिनिटांचा असतो. 1.5 तासाचा वेळ. इकडं पण प्रश्न सेम तेवढेच, 120 गुण 60 प्रश्न, एका प्रश्नाला 1 गुण आहे. अशा हिशोबाने जर मी म्हटलं 120 प्रश्न असतात आणि 120 मार्क त्याला मिळतात. म्हणजे तुम्हाला एका मिनिटाला 1 प्रश्न असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून इथं वेळेचं प्रचंड प्रेशर असतं आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी असते. निगेटिव्ह मार्किंग साधारण 1/4 या टाईपमध्ये असते. दारूबंदी पोलीसची परीक्षा ही स्पीड आणि ॲक्युरेसीवरती मेंटेन करणारी आहे. त्यामुळं इथं तुम्हाला ॲक्युरेसीवरती फोकस करावा लागेल. मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करायचे नाही, तर कमी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, पण बरोबर अटेम्प्ट करायचे. इकडं तुम्ही सेफ साईड आहे, मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. इकडं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निवांत चालू द्या, 2 तासामध्ये तुम्ही निवांत 60 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, या पद्धतीने आहे. इकडे जर मी म्हटलं समजा 15-15 प्रत्येक सब्जेक्टचे 15 प्रश्न असतात. असे 15-15 प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचे. मराठी आणि इंग्रजीचे 15 प्रश्न, मराठीचे 15, इंग्रजीचे 15, त्यासोबत बुद्धिमत्ताचे 15 आणि जीकेचे सुद्धा 15 प्रश्न या पद्धतीने येतं. याच पद्धतीने मी म्हटलं दारूबंदी पोलीसमध्ये मात्र याची लेव्हल जी आहे ती थोडीशी अवघड असते, थोडीशी म्हणजे वनरक्षकच्या मानाने अवघड असते. आणि जीके दोघांसाठी सेम आहे. मराठी आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी 30 प्रश्न येतात. व्याकरणाचा सखोल अभ्यास आणि विस्तृत अभ्यास आवश्यक असतो. ग्रामर जे असतं ते बऱ्यापैकी इकडं लागतं. बुद्धिमत्तासाठी 15 ते 20 प्रकरणं असतात आणि इकडे सुद्धा 30-30 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. तो अशा पद्धतीने विचारलं जातं. जीकेचं मात्र सेम, इकडे 30 क्वेश्चन, इकडे 15 क्वेश्चन. एका प्रश्नाला साधारण इकडे 1 मार्क आहे, इकडे एका प्रश्नाला साधारण 2 मार्क आहेत. अशा पद्धतीचं विभाजन जे आहे ते यांचं असतं. ठीक आहे. तो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा 10वी जरी पात्रता असली पण इकडं तरी पण अभ्यास जो दारूबंदी पोलीस जो आहे त्यामध्ये साधारण तुम्हाला अभ्यासाची लेवल जी असते ती बऱ्यापैकी जास्त असते. पुढे वनरक्षक मध्ये काय काय महत्वाचं बनतं आणि अभ्यासा सामान्य ज्ञान जीके मध्ये काय काय बनतं बघा. जीके मध्ये हा गेम चेंजर सब्जेक्ट ठरतो. कुठे टेक्निकल सिलेबस असतो वनरक्षक मध्ये. महाराष्ट्राचा भूगोल, सामाजिक इतिहास या सोबत या सोबत जर मी म्हटलं समजा महाराष्ट्राचा भूगोल असतो, सामाजिक इतिहास असतो. सर्वाधिक भर हा वन, पर्यावरण आणि हवामान ह्या 3 पार्ट वरती मेन्शन केलेला असतो. यानंतर सामान्य विज्ञान असा सब्जेक्ट या ठिकाणी बिलकुल नाहीये. जर मी म्हटलं दारूबंदी पोलीस यामध्ये मात्र सिलेबस ब्रॉड आहे. महाराष्ट्र व भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी एवढे सब्जेक्ट कंपल्सरी याच्यामध्ये येतात. येथे तांत्रिक विषय नाही आहे, परंतु ट्रेडिशनल जीके ज्याला म्हणतो आपण, पारंपरिक जीके जे असतं त्याची व्याप्ती थोडीशी मोठी आहे. मग पर्यावरण व वने हा वनरक्षकाचा आत्मा आहे. विज्ञान आणि राज्यशास्त्र हा दारूबंदीचा पाया आहे. मग ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर ह्या पद्धतीने विषयांचा फोकस जो आहे, जर आपण म्हटलं पर्यावरण आणि वने फॉरेस्टसाठी सगळ्यात महत्त्वाचं, विज्ञान आणि राज्यशास्त्रीय हे दारूबंदीसाठी खूप जास्त आवश्यक बनल. या पद्धतीने जर मी म्हटलं तर साधारण आपला सिलेबस जो आहे तो डिफरन्स यांच्यामध्ये बनतो. मग सर हे झालं लेखी परीक्षेबद्दल. या व्यतिरिक्त अजून काय, लेखी परीक्षेच्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो, मैदानी चाचणी जी असते साधारण 80 गुणांची आहे. स्टॅमिना वर्सेस चपळाई, म्हणजे इकडे जर मी म्हटलं समजा एकच इव्हेंट असतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 किलोमीटर पळायचंय मेल लोकांना आणि फिमेलला 3 किलोमीटर. मग यामध्ये जर मी म्हटलं समजा इकडे केवळ स्टॅमिनाची टेस्ट आहे, संपूर्ण 80 गुण एकाच इव्हेंटवर आधारित आहे, सोबत महिलांना 3 किलोमीटर. यानंतर मी जर म्हटलं समजा इकडं स्पीड आणि ताकद दोन्ही पाहिजे. पोलीस भरतीचं जसं असतं सेम त्याच पद्धतीचं दारूबंदी पोलीसमध्ये पण आहे. पुरुषांना 1500 मीटर धावणे, सोबत जर मी म्हटलं समजा याच्यासाठी 30 गुण आहे.
100 मीटर धावणे याच्यासाठी 30 गुण आणि गोळाफेक याच्यासाठी 20 गुण. 30-30 60 आणि 20-80 अशा पद्धतीने 80 मार्कांसाठी ही इव्हेंट असेल. 3 इव्हेंट याच्यामध्ये आहेत. महिलांसाठी 1000 मीटर त्याच्यासाठी 30 गुण, 100 मीटर आणि गोळाफेक 20 गुण. अशा पद्धतीने 30-30-20 असा क्रायटेरिया इकडे आहे. ओव्हरऑल दोघांचा विचार जर केला तर वनरक्षकसाठी साधारण दमछाक न होणे म्हणजे एंड्युरन्स महत्वाचं आहे. म्हणजे काय, तुम्ही जेवढे पळाले त्याच्यातनं दिसलं पाहिजे की तुम्ही थकलेले नाहीये, वैतागलेले नाहीये, दमछाक वगैरे लागले तुम्हाला, दमा वगैरे असं काय आहे का, त्या सगळ्या गोष्टी याच्यातून चेक होतील. पुढे गेलो इकडे जर मी म्हटलं दारूबंदीसाठी विचार केला तर तुमची चपळाई किती आहे आणि तुमच्यामध्ये ताकद किती आहे, अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इथं चेक केल्या जाणार आहे. ओके, नेक्स्ट. मग आता निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाचं कुठं असतं किंवा काय असतं, ट्रेनिंग कुठे चालतं. साधारण 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं इकडे वनरक्षकला. सखोल शारीरिकदृष्ट्या कठीण प्रशिक्षण कुंडल, सांगलीमध्ये चिखलदरा, चंद्रपूर, पालघरमध्ये पाल इत्यादी ठिकाणी एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये कडक नियोजनबद्धामध्ये वनरक्षकचं प्रशिक्षण जे आहे, ट्रेनिंग जे आहे ते होतं. दारूबंदी पोलीससाठी 2च महिन्यांचं बेसिक पोलीस ट्रेनिंग असतं. यामध्ये साधारण पोलीस प्रशिक्षण केंद्रे किंवा जिल्हा स्तरावर असलेले वेगवेगळे जे काही ठरवून दिलेले ते प्रशिक्षण केंद्र जे आहे ते निवडलं जातं. जसं की संभाजीनगरमध्ये आहे किंवा जिथे अजून प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी होते. वनरक्षकचे प्रशिक्षण अधिक दीर्घ आणि आव्हानात्मक असते. 6 महिने ट्रेनिंग चालतं आणि थोडंसं स्ट्रिक्ट असतं. यानंतर मी म्हटलं पदोन्नती कसं असेल. मग सर आम्ही अप्लाय करतोय, जॉब मिळणार आहे, पण याचा भरोसा काय आहे, किती दिवस हे टिकणार आहे, याबद्दल पदोन्नती प्रमोशन कसं होणार, करिअरचं प्रोग्रेशन कसं असणार. वनरक्षकला जर तुम्ही अप्लाय करताय तर साधारण तुम्ही फॉरेस्ट गार्ड म्हणून, वनरक्षक म्हणून तुम्ही जॉईन होता. तिथून पुढे जर मी म्हटलं तर 10 ते 12 वर्षामध्ये वनपाल म्हणून तुमची पदोन्नती होते, बिना एक्झामचं सांगतोय. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर साधारण 10 वर्षामध्ये, 5 ते 10 वर्षामध्ये RFO रेंज ऑफ फॉरेस्ट ऑफिसर क्लास 2 ऑफिसर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत बनता. साधारण जर मी म्हटलं समजा क्लास 2 ची पोस्ट आहे, हे जर मी म्हटलं समजा इकडे दारूबंदी पोलीसमध्ये इकडे प्रमोशन थोडेसे इंटरनल प्रमोशन कमी असतात. इकडं सुरुवातीला एक्साइज कॉन्स्टेबल जवान म्हणून, त्यानंतर सब इन्स्पेक्टर ग्रुप C या पद्धतीने दुय्यम निरीक्षक म्हणून पण तुम्ही जॉईन होऊ शकता. पण हे होत असताना तुम्हाला इथं डिपार्टमेंटल एक्झाम द्याव्या लागणार आहेत. MPSCच्या ज्या डिपार्टमेंटल एक्झाम असतात, विभागीय परीक्षा, त्या माध्यमातून तुम्ही वरती जाऊ शकता. किंवा या इथं प्रमोशन होण्यासाठी, डायरेक्ट प्रमोशनसाठी थोडासा वेळ तुम्हाला जास्त लागतो. मग वनरक्षक हे प्रमोशनच्या बाबतीत वनरक्षक जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर जॉब प्रोफाईल काय असतं, नेमकं काम काय करायचंय सर. काम हे एकदम सोपं आहे. जर मी म्हणलं वनरक्षक ज्या ज्या ठिकाणी नेचरचं कॉन्झर्वेशनचं म्हणजे जे म्हणतो ना आपण प्रोटेक्शन करणं, वन विभाग जो आहे त्या वन विभागामध्ये तुम्ही कार्य करायचंय. सोबत तिथं प्रोटेक्ट करणं, त्या भागामध्ये जे आहे प्राणी असेल, जीवसृष्टी असेल त्यांचं रक्षण करणं, सोबत इंटरनल मेंटेन ठेवणं सगळं. तिथे काही चोरी वगैरे होऊ नये याची काळजी घेणं, लाकडे चोरी किंवा जे बाकीच्या गोष्टी असतात या सगळ्यांवरती रक्षण करण्याचं काम वनरक्षक नावामध्येच आहे. दारूबंदी पोलीस यांचं काम काय असणार, पोलीस प्रशासनाला काय काय नेमक्या जोखीम देण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनाकडनं मॅक्झिमम जे काही या पद्धतीचे दारूंची अवैध विक्री असेल, त्याच्यानंतर जो काही अवैध माल असतो, तंबाखू असेल किंवा अजून या अवैध धंदा वगैरे जो असतो दारूचा, या सगळ्यांवरती बंदी घालणं आणि सोबत अशा गोष्टींना मीन्स आळा घालण्यासाठी काम करणं. एक टास्क फोर्स आहे, एक पर्टिक्युलर टास्क त्यांना देण्यात आलेला आहे आणि जे लोक या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावरती आळा बसवण्याचं काम हे दारूबंदी पोलीसच्या माध्यमातून केलं जातं. सो असे 2 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तिकडे जाऊ शकता. ओके, मग फायनल कन्क्लुजन काय असेल आजच्या या व्हिडिओतून, आपण काय घ्यायला पाहिजे, तुम्ही कुठे अप्लाय करायला पाहिजे, निष्कर्ष नेमकं काय असेल, तुमची रणनीती नेमकी कशी असावी. पहिलं, वनरक्षकाची तयारी करा. जर तुमची उंची कमी असेल, जर तुम्ही 160 पेक्षा कमी आहात सेंटीमीटर पेक्षा, अशा केसमध्ये तुम्ही इकडे जा. तुम्हाला 5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर लांब पल्ल्याचे धावणे शक्य होत असेल मेलसाठी, 5 किलोमीटर फिमेलसाठी 3 किलोमीटर. इंग्रजी बुद्धिमत्ता आणि थोडी भीती वाटत असेल तर सोपे प्रश्न पाहिजे असतील तर इकडे अप्लाय करा. आणि पर्यावरण किंवा वन यांच्या टेक्निकल सब्जेक्टची माहिती तुम्हाला बऱ्यापैकी असेल तर अशा केसमध्ये तुम्ही इकडे अप्लाय करू शकता.
त्यानंतर जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुमची हाईट उंची जी आहे ती 165 मेल असेल तर आणि 160 फिमेल असेल तर, एवढी जर असेल तर अशा केसमध्ये तुम्ही दारूबंदीच्या परीक्षेची तयारी करा. तुमची इंग्रजी, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता उत्तम असेल तर. सोबत वेळेच्या दबावाखाली म्हणजे अंडर प्रेशर तुम्ही काम करू शकताय. लाइक जर मी म्हटलं समजा 120 मिनिटामध्ये 120 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे जर तुम्हाला खूप अवघड वाटत नाही तर तुम्ही अशा केसमध्ये इकडे जाऊ शकता. आणि 100 मीटर किंवा गोळाफेक वगैरे ह्याची पण तयारी तुम्हाला असणं आवश्यक आहे. एवढ्या गोष्टी असेल तर तुम्ही दारूबंदीसाठी जाऊ शकता किंवा तुम्ही वनरक्षकसाठी जाऊ शकता. तर माझा दोन्हीकडे पण सुटेबल बसतोय. मग अशा केसमध्ये मी वनरक्षक आणि दारूबंदी दोघांना अप्लाय करू शकतो का? बिनधास्त करू शकता. मागच्या काही गोष्टी बघता, मागची रिक्रुटमेंट बघता मित्रांनो, याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की साधारण दोन्ही परीक्षा सोबतच येतात. म्हणजे एकानंतर एक अशा पद्धतीने येतात. त्यामुळे एकदा तुम्ही चांगली तयारी केलेली असेल तर तीच तयारी तुम्हाला दुसऱ्या एक्झामसाठी पण कामात येते. म्हणून तयारी ह्या दोन्ही एक्झामसाठी सोबत करा. म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक घेताय, साधं एक्झाम्पल घेतलं आपण, मराठी विषयाचा एखादा टॉपिक घेतला. त्याचे बेसिक क्वेश्चन असतील ते तुम्ही वनरक्षकसाठी ठेवा आणि त्याच टॉपिकमधले थोडेसे अवघड क्वेश्चन हे तुम्हाला दारूबंदी पोलीससाठी कामात येते. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत असेल. ओके. तर म्हणून ह्या पद्धतीने जर आपण दोघांना सोबत मी म्हणाल ह्या 2च एक्झामची मीन्स ह्या किंवा ह्या रिक्रुटमेंटची तयारी करण्यापेक्षा मी असं म्हणेल की साधारण सिलेबसची तयारी करा. जसं की आपण म्हटलं समजा एकदा तुमचा सिलेबस चांगला झाला की तुम्ही यातली कोणती पण एक्झाम येऊ द्या, सगळ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर असता, राईट? आणि म्हणून मग एक्झामची तयारी चांगली करा. मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता असेल, जी असेल, या सब्जेक्टची तयारी चांगली करा म्हणजे तुम्हाला सगळ्यांसाठीच फायदा होईल. चालेल? चलो, अजून तुम्हाला काय काय वाटतंय, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा. सोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत तुम्हाला जी माहिती आहे ती मिळेल. आणि ह्या पद्धतीने मॅक्झिमम गोष्टी ज्या आहे आम्हाला पण उत्साह येईल की हे करण्यासाठी, यासाठी. म्हणून थोडंसं सगळ्यांनी थोडं सपोर्ट करा, मॅक्झिमम कमेंट वगैरे करून. चालेल? चलो, अजून तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कशाबद्दलच्या माहिती पाहिजे त्याबद्दल पण कमेंटमध्ये कळवत चला. चालेल? चलो, थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.